खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये बोलावलेल्या बैठकीला प्रत्यक्ष 4 तर ऑनलाईन 5 खासदारांची उपस्थिती। मात्र ठाकरेंच्या 2 ते 3 खासदारांबद्दल संशय कल्लोळ। शिर्डीचे वाकचौरे, धाराशिवचे निंबाळकर, वाशिमचे संजय देशमुख आणि हिंगोलीचे आष्टीकर कौटुंबिक कारणास्तव ऑनलाईन उपस्थितीत या ठिकाणी बैठकीमध्ये असल्याचा दावा। संजय दिना पाटील बैठकीला 1.5 तास उशिराने, तर परभणीचे खासदार जाधव धोंड्याच्या कार्यक्रमात। आम्ही सारे वाघच म्हणत राऊतांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळल्या। 9च्या 9 खासदार ठाकरेंसोबत असल्याचा दावा। लवकरच आम्ही ऑपरेशन लांडगा राबवणार असल्याचे उत्तर। संजय राऊतांकडून राज ठाकरेंना इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण। राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत हातात हात घालून काम करावं। ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं, राऊतांचं वक्तव्य। अमरावती विधान परिषदेच्या काँग्रेस उमेदवाराला रुग्णालयातून डिस्चार्ज, तर हर्षजित देशमुख ऑनलाईन प्रचार करणार। वरिष्ठांनी अजूनही वंचितला पाठिंबा दिलेला नाही, देशमुखांचं भाष्य। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस। संध्याकाळपर्यंत कर्जमाफीच्या अटीविरोधात निर्णय न झाल्यास उद्यापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसणार, रोहित पवारांचा इशारा। गिरीश महाजनांशी फोनवरून संवाद। महाजन भेटीसाठी निघालेत। महाजनांची भेट होईपर्यंत सलाईन लावणार नाही, रोहित पवारांची भूमिका। तर रोहित पवारांचं कुटुंब आंदोलनस्थळी। मुंबईमध्ये जैन धर्मीयांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला। घाटकोपर दादर नंतर आता गिरगावच्या सुखसागर सोसायटी समोरील फुटपाथवर पांढरी पट्टी आखल्याचं समोर। संतप्त मनसैनिकांनी पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला। कार्यकर्तेही पोलिसांच्या ताब्यात। कुणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करू नका। पांढऱ्या पट्ट्यांवरून राजकारण करणाऱ्यांना मतं मिळत नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला टोला। एल निनोमुळे पर्जन्यमानामध्ये घट, तर धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध पाणीसाठा संरक्षित करा। पाण्याच्या आवर्तनं तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। इगतपुरीच्या आदिवासी पाड्यावरील नागरिकांची पाण्यासाठी वणवण कायम, तर कामडवाडीमधील विहिरींनी तळ गाठला। खोल विहिरीमध्ये उतरून ओंजळीनं गढूळ पाणी भरण्याची आदिवासी बांधवांवर वेळ।